भरे आस करे दिन रात नैना नीर भरे बाट निहारे घन श्याम नैना नीर भरे जोग ध्यान में चित्त नहीं लागे मन की पीर पल पल जागी रैन जगे अविराम नैना नीर भरे बाट निहारे घन श्याम नैना नीर भरे बाकी बिहारी कृष्ण कन्हाई काहे सखी सुध बुध बिसराई कब आओगे मेरे धाम नैना नीर भरे बाट निहारे घन श्याम नैना नीर भरे पतित पावन मोहे शरण में लीजो नाथ सखा हरि दर्शन दीजो लगन लगी तेरे नाम नैना नीर भरे बाट निहारे घन श्याम नैना नीर भरे नैना नीर भरे ते ठिकाना कहीं कुंजन में होगा अभी तो मिलन का हमने सुख नहीं भोगा अभी तो मिलन का हमने सुख नहीं भोगा एक भी निकट बुलाए एक भी दूरिया बढ़ाए छलिया हाथ नहीं आए छलिया हाथ नहीं आए हमें श्यामणा मिला हमें श्यामणा मिला हमें श्यामणा मिला तुम करुणा के सागर हो प्रभु मेरी घागर भर दो हरे कृष्णा
कृष्ण कृष्ण हरे 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 रामा राम राम हरे हरे। याचक बन कर खड़ा हूँ द्वारे, दोनों हाथ में जोड़े। परम पिता तुमको मैं मात जानूं, पिता न बालक छोड़े। दास नारायण करे अर्चना, मेरी पीरा हर दो। तुम करुणा के सागर हो प्रभु, मेरी घागर भर दो। थके पाव है दूर गाँव है, अब तो कृपा कर दो। तुम करुणा के सागर हो प्रभु, मेरी घागर भर दो। जब के तुम बिछड़े प्रभु मेरे, जब के तुम बिछड़े प्रभु मेरे, तनिक ना पायो चैन, तनिक ना पायो चैन। दर्श बिना दुख न लागे न, दर्श बिना दुख न लागे न। रह गई करवट दर्श बिना दुख न लागे नैना, दर्श बिना दुख न लागे नैना। मीरा के प्रभु कब रे मिलोगे, मीरा के प्रभु कब रे मिलोगे। दुख में ठन सुख दे, दुख में टन सुख दे। दर्श बिना दुख न लागे नैना, दर्श बिना दुख न लागे नैना। विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होऊन, बापूच्या चरणी नतमस्तक होऊन, तुम्हा सर्व सत्संग परिवाराला माझा हरिओम। मी सोमेश्वर चंडे मनमत, राहणार गुड्यातनूर। आजचा माझा विषय सुख। खरं सुख कशात आहे हो? ज्याच्या दारात बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं इतरांना द्यावी, ज्याचे सूर जळून आली त्यांनी 2 गाणी इतरांसाठी गावी, ज्याच्या दारात आभाळ भरून आलं त्यानं ओंझळभर पाणी इतरांना द्यावं, आणि जे माणूस आभाळाला टेकल त्याने असाच मानावारी करून बघू नये, त्यानं थोडंसं खाली झुकावं, आणि जे माणूस मातीत मिसळतात त्यांना थोडंसं वरती उचलता येईल का? मला वाटतं की याच्यामध्येच खरं सुख आहे। हे सुख साधू संताला सुद्धा सापडलं। दुनिया को खुश करने के चक्कर में मत पड़ो, दुनिया को खुश करने के चक्कर में मत पड़ो, दुनिया कभी किसी से खुश नहीं होती। यहाँ राम जी को भी सुनना पड़ा और माता जानकी को भी सुनना पड़ा। शिशुपाल ने कृष्ण को शिशुपाल ने 100 गालियाँ दी तो हमारा होते ही कौन? सुख और दुख अपने तकदीर से मिलती जुलती है, अपने गरीब अमीर या गरीबी से उसका कोई लेना देना नहीं। रोने वाले महल में भी रोते हैं और जिनकी तकदीर में खुशियाँ हो वो झोपड़ी में भी हंसते हैं। काय बोलावे हे ज्ञान ठरवते, कसं बोलावे हे कौशल्य ठरवते।
किती बोलावे हे दृष्टिकोन ठरवते, परंतु एखादी गोष्ट बोलावी की नाही हे आपलं संयमाने संस्कार ठरवते. देता आलं तर एखाद्याला सुख देऊन पाहावा, दुःख तर सगळेजण देतात. फाटकी चप्पल आणि शिळी भाकरी याला कधीच नाव ठेवू नका, कारण फाटकी चप्पल काल फाटकी होती, आज फाटकी आहे. काल तिनं आपला आधार दिला होता. शिळी भाकरी काल आज शिळी आहे, काल तिनं आपलं पोट भरवलं होतं. किती प्रयत्न करा पण गर्व करू नका. किती प्रयत्न करा पण गर्व करू नका. चालत असताना एक पाय पुढं असतो आणि एक पाय मागं असतो. पुढच्या पायाला अभिमान नसतो की मी पुढं आहे, मागलच्या पायाला वाईट वाटत नाही की मी मागं आहे. कारण हे समजण्यासाठी आहे. धन्यवाद. चरणावर नतमस्तक होते. तसेच महाराजांच्या चरणावर नतमस्तक होऊन इथे उपस्थित सर्वांना हरिओम. माझा विषय म्हणजे उद्देश. आपण सत्संगला येतो, कोण्या उद्देशाने येतो, कोणी कसं येतो, कुणाच्या भावना कुणाला माहीत नसतात. तर फक्त आणि फक्त परमात्मा हेच उद्देश घेऊन चालाव, म्हणजे सत्य आहे तेच सत्य राहतो. जे संसार आहे ह्याच्यामध्ये सुख कधी दुःख कधी असते, पण परमार्थ हे म्हणजे आपल्याला सतत एक नवीन ऊर्जा येते. एक नामचिंतन केल्यानंतर एक अशी ऊर्जा येते की नाही, मन असं शांत होते, प्रशांत वाटते आणि परमार्थ हेच उद्देश असते त्यामध्ये. तर कोणची इच्छा नसते. म्हणलं तर आपण जगताना कितीतरी आशा असतात, तर आपण पूजा करतो, तर त्या पूजामध्ये बी आपला अलगच उद्देश असतो. तर असं कोणताही दुसरा उद्देश नसून फक्त आणि फक्त परमार्थ हेच उद्देश ठेवून सर्वांनी मनाभावानं त्याचेच चिंतन केल्यानंतर मला तर खरं का आहे, परमार्थ आहे. तर परमार्थ हे उद्देश ठेवून जर आपण कोणतंही कार्य केलं तर ते सरळ पार पडते. धन्यवाद. हरिओम. महायोगपीठे तटे भीमरथ्य वरं पुण्डरीकायदातं मुनीन्द्र समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमामि शमीशान निर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्म वेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशवासं भजेऽहम्. जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल,
विठ्ठल जय जय विठ्ठल 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 पुंडलीक वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की श्री गुरुचं स्मरण वंदन करून उपस्थित भाविकांनाही व्यासपीठावरून प्रणाम आहे. श्रावण महिन्यातील हा सत्संग आहे. आज हनुमान चालीसा छोट्या छोट्या लेकरांचे प्रवचन हे आपण आताच ऐकलेलं आहे. भगवान राम तत्व काय आहे याच्या अवतीभोवती आपली चर्चा चालू आहे. एक बी आणि त्याच्यानंतर त्या बियाचा विस्तार हे अनेकता आहे. आदि बीज एकले असं एक अभंग आहे महाराजांचा. नंतर असा वृक्षाचा विस्तार झालेला आहे. परंतु पुन्हा जेव्हा हा विस्तार लीन होऊन जातो तेव्हा त्याच बीजामध्ये ते लीन होऊन जाते. भगवान सांगतात की ते बीज मी आहे आणि ते अव्यय आहे. बीजम अव्ययम, जेवढं हे दिसणारं आहे त्या बीजातून प्रकट झालेलं आहे. आणि नंतर जेव्हा हे सृष्टीचा प्रलय होईल, हे लीन होऊन जाईल, तेव्हा त्याच बीजामध्ये हे सगळं लीन होऊन जाते. आणि त्याच्यातूनच बाहेर पडलेलं असल्यामुळे देवांनी सांगितलं की हे माझा अंश आहे. ममैव अंश. तर साधू संत
अध्यात्म क्षेत्रामध्ये जे काही साध्य करतात ते बीज साध्य करतात. आणि तेच परमात्म तत्व नामामध्ये साठवलेलं आहे. नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे. बीजम अव्ययम, कल्पांतीचं, हे कल्पाचा जेव्हा अंत होईल तेव्हा काहीही राहणार नाही, तर कुठं जाईल? त्या बीजामध्ये जाईल. म्हणून तुकोबरायांनी कल्पांतीचं बीज असं त्याला नाव दिलेलं आहे. तुम्हाला आम्हाला दृष्टीला हा विस्तार दिसतो, पण ज्याच्यापासून झालेला आहे तो मात्र दिसत नाही. म्हणून जीव भटकलेला आहे. रचना आमच्या डोळ्याला दिसते आणि ते आकृष्ट करते, पण रचयिता मात्र आमच्या लक्षात येत नाही. रचनेला पाहिल्यानंतर रचयिता ध्यानात यावं, कोण आहे. जे आपल्या डोळ्यासमोर वस्तू दिसते त्याला आपण पाहतो, याला दृष्टी म्हणतात. आणि त्या वस्तूला पाहिल्यानंतर त्याच्या मुळाशी विचार जाते आपला, ते दृष्टिकोन आहे. पाहत असताना आपणाला सारे हे सृष्टी दिसते. संतांनी आपल्या अभंगात सांगितलेलं आहे की याला रचनेपासून रचयितापर्यंत जर आपणाला जायचं असेल तर त्याला जाग होऊनच जावं लागतं. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जागता जगदेव राखा काही भाव. जागता जग, जग राहत नाही, जागल्यावर काय झालं? देव. तर संतांचा दृष्टिकोन आहे. तुम्हाला आम्हाला दृष्टी आहे पण दृष्टिकोन नाही. आणि म्हणून त्याला ज्ञानदृष्टी असंही नाव आहे. तुम्हाला आम्हाला डोळे आहेत, दृष्टी नाही. बहिरंग दिसते ते डोळे आहेत, आणि ज्याच्यामुळे दिसते तिथपर्यंत दृष्टी जाते ते दृष्टी आहे. त्याला ज्ञानदृष्टी म्हणतात. जे आत्मभ्रांतीसाठी वस्तू विखुरली 12 वाटी, ते एक वटी ती ज्ञान दृष्टी, त्याला दृष्टी म्हणतात. अखंड जे असे सार सावरून तिथपर्यंत जावं लागतंय. इथुले सारोणी मग ब्रह्मानंदी राहा. हे सारणं होत नाही तर तिथपर्यंत जाणं बी होत नाही. आणि हे सारण्यासाठीच सार वस्तूची गरज आहे. जेव्हा सार हाताला येते तेव्हा हे सारल्या जाते, सारते, सरते. काय काय सरते बघा, महाराज सांगतात. देह नुरे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. हे बीज आहे, जे उरते ते बीज आहे. आणि संतांनी त्याचं सेवन करायला सांगितलंय. जे सगळं सरल्यानंतर जे उरते त्याला शेष म्हणतात. तुका म्हणे शेष सेवीन आवडी.
वचन न मोडी बोलिलेत. तर हे बीज तत्व आहे. त्या तत्वाशी संबंध आपला अनन्य संबंध आहे. त्या तत्वाशी आपला संबंध स्वाभाविक स्वतः आहे, लावायचा नाही. फक्त विसरून गेलेला आहे की आमचा त्याचा संबंध आहे याची स्मृती राहिली नाही. आणि ज्याच्या ज्याच्याशी आम्ही संबंध जोडलेला आहे तो असलेला नाही, तो मानलेला आहे. मी नेहमी तुम्हाला सांगतो की इथले जे जे काही नाते गोते जाती पंथ जे काही आहेत हे असलेले आहेत का मानलेले आहेत? मानलेले आहेत. असं काही कोणावर लिहून नाही ते आहे का? कोणाच्या कपाळावर जात लिहून नाही, कोणाच्या कपाळावर तुमचे नाते लिहून नाहीत. एका गावची पोरगी एका गावचं पोरग, दोघांची सोयरी केली, लग्नात एका जागी लग्न केलं, त्याच्यावर अक्षता टाकल्या आणि सांगून दिलं की हे तुझी बायको आणि हा तुझा नवरा. हे असलेला होता का मानलेला आहे? आता असं इथं सगळं मानलेलं आहे, असलेलं काहीच नाही. वास्तविक संबंध आपला स्वतः सिद्ध संबंध आहे परमतत्वाशी. त्या दृष्टिकोनातून कोण गरीब आहे, कोण दरिद्री आहे, कोण दुःखी आहे, कोण सुखी आहे, जेव्हा त्याचा संबंध लागते तेव्हा हे प्राकृतिक संबंध सुटून जाते. म्हणून संत कसे फक्कड राहतात त्याचं कारणच एक आहे की त्यांचा वास्तविक संबंध जोडल्यामुळे हा जो मानलेला संबंध आहे तो सुटून जातो. संबंध विच्छेद होतो प्रकृतीचा, संसाराचा. संसार सोडून जात नाहीत, संसाराचा संबंध सुटून जातो. सुखदुःख काय आहे की वस्तूमुळे नाही, त्याच्या मान्यतेमुळे आहे. जगामध्ये कितीतरी अपघातामध्ये माणसं मरतात ना, रोज ऐकता तुम्ही, टी व्हीवर बघता, फोनमध्ये, टी व्हीवर आजकाल खूप पाहायला मिळतं. मग रोजचे शेकडो लोक मेलेले तुम्ही पाहता, पण एक बार तर रडतो का तुम्ही? का रडत नाही? मेल्यावर तर रडावं लागते ना, का रडत नाही? तर तुम्ही त्याचा संबंध मानलाच नाही, आपलं अशी ममताच नाही त्याच्याशी तुमची. आणि जेव्हा तुम्ही ज्याला आपलं म्हणता ते एखाद मेलं तर, माणूस मेल्यावर जर रडायचं असलं तर मग दुनियातलं कोणीही मेल्यावर रडावं, असं नाही. मग हे जे रडणं आहे ते मरणाचं नाही, ते आपुलकीच्या मान्यतेचं हे रडणं आहे. बाकी मरणाचं रडणं नाही, जन्माचं हसू नाही. जन्मल्याचं जे सुख होते ते तुमच्या आपलं इथं जन्मलंय, आपलं आहे अशी ममता राहते म्हणून सुख होते. आपलं मेलं म्हणायचं दुःख होते. बाकी सुखदुःख मरणाचा काही संबंध नाही त्याला. संबंध आहे ममतेचा, आसक्तीचा. म्हणून संतांचा एक अभंग आहे, मग मी व्यवहारे आसेन वर्तत, जेवी जळा आत पद्मपत्र. किंवा भगवद्गीता बी सांगते पद्मपत्र विमांभसा. संत जे जगामध्ये राहतात ते कसे राहतात? कमळाच्या पाण्यात असलेल्या कमळाच्या फुलासारखे असतात पाण्यात, परंतु पाण्याचा स्पर्श होत नाही त्याला. तसे संसारातच राहतात, परंतु
संसाराच्या सुखदुःखाचा संबंध त्या ज्ञानी पुरुषाला, संत पुरुषाला होत नाही. एक भजन आहे ना, अब सौंप दिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में, जीत तुम्हारे हाथों में और हार तुम्हारे हाथों में. ए जग में रहूं तो ऐसे रहो. संत सांगतात तुम्ही भी तसंच राहा, सर्वांना अधिकार आहे. जग में रहूं तो ऐसे रहो, जल में कमल का फूल रहे. असं राहायचंय. तर हे अलिप्तता नसून याला निर्लिप्तता म्हणतात. त्याला संसारापासून पळून जायची सोय नाही, परंतु संसारातून जागं होऊन सुखी होण्याची सोय आहे. पळून जाण्याची सोय नाही. काही लोक पळून जाण्याचाच प्रयत्न करतात, ते तर लई फसतात. जाऊन जाऊन कुठं जाणार, जाए तो कहाँ जाए, करे तो क्या करे बाप. अरे संसाराला रुसू नका, पळून जाऊ नका, संसारातून जागं व्हा. मग बघा आनंद. निर्लिप्त व्हा. पद्मपत्र विमांबसा, कमल पुष्प के जैसा. जागो. संसार से भागना नहीं, जागना है. काही भागलेच आणि काही त्याच्यामध्ये राहायला गेले आणि फसून गेले. संग राहावं तर फसायची भीती आहे, पळून जावं तर सुटत नाही. स्वभाव कर्मज. प्रकृतीचं कार्य प्रकृती कशी सोडल. जोवरी संबंध देहाचा तोवरी त्यागू न घडे कर्माचा. हेही करू म्हणती तयाचा आग्रहोची उरे. कर्म सोडून देण्याच्या चक्करमध्ये जाऊ नका. कर्म निष्काम करण्याचा प्रयत्न करा. कर्माला निष्काम करता येईल याचा प्रयत्न करा. कर्म जर केलं, करणं गेलं तर चुकत नाही, प्रकृतीचा धर्म आहे. आणि केलं तर बंधनाला कारण होते. म्हणून कर्म सोडू बी नाही आणि कर्म सकाम करू नये. तर कर्म करावं पण निष्काम कर्म करावं. जब जब संसार का कैदी बनो, निष्काम भाव से कर्म करू. तर पळून जायची बी गरज नाही आणि बंधनात पडायची बी गरज नाही. पण असं करताच येत नाही. केलं तर अपेक्षा धरूनच करतो आपण, नाहीतर कर्मच त्याग करायचं. न बाणता स्थिती अंगी कर्म त्यागी लंडतो. कर्म त्याग करायचं नाही, कर्म निष्कर्म करायचं. फलाची अपेक्षा सोडून. मा फलेषु कदाचन. कर्म सोडायची वस्तूच नव्हा. तुम्ही आलात ना, कर्म करावंच लागतात तुम्हाला. काय सोडणार तुम्ही? कर्म कसे कसे सोडणार? काय तुमच्या डोळ्यानं पाहणं त्याग करू शकता? कितीही वैराग्य आलं तर मी माझ्या डोळ्याला काहीही पाहत नाही, मी माझ्या डोळ्यानं, असं ठरवा. तुम्ही ठरवून काय करणार? डोळ्याचा धर्म आहे, त्याला दिसतंय. त्याग होते का कर्माचा? त्याग होत नाही. त्याग करू नये, कर्माचा त्याग करू नये, कर्म फळाचा त्याग करा.
डोळ्याला एखादी स्त्री दिसली समोर, सुंदर आहे, सौंदर्य आहे, सोनं आहे, स्त्री आहे, पद आहे, पदवी, अशा वस्तू दिसल्या, स्त्री धरा उदाहरणाला, दिसते, हे डोळ्याचा धर्म आहे, हे कर्म झालं. परंतु त्या स्त्रीला पाहिल्यानंतर तिच्याकडून सुखाची अपेक्षा, भोगाची अपेक्षा, विषयाची अपेक्षा, हे फळ आहे. ह्या फळाचा त्याग करायचा की बघायचा त्याग करायचा? कशाचा त्याग करतो? फळाचा त्याग करा. आम्ही काय करतो? बघायचंच नाही, कर्माचा त्याग झाला बाप. कर्मत्यागी त्याला तर तुका म्हणे अधम म्हणले. त्याला कर्मत्याग करणाऱ्याला तुका म्हणे अधम त्यासी भक्ती दुषी हरीची. कर्म करा, कर्म सोडू नका. कर्माची अपेक्षा, फळाची अपेक्षा सोडायची आहे. यालाच म्हणतात संबंध विच्छेद. मग ते बंधन होतच नाही. जे जे कर्म आहे लोकाच्या कल्याणासाठी, दुसऱ्याचं हित व्हावं या उद्देशानं केलेलं कर्म हे कर्तव्य कर्म आहे, हे सत्कर्म आहे, हे निष्काम कर्म आहे, हेच भगवत सेवा आहे. थोडक्यात सांगतो तुम्हाला, सकाम सेवा संसार होते आणि निष्काम सेवा भक्ती होते, परमार्थ होते. बस. आमचं म्हणणं काय आहे की भजन करणं, भक्ती करणं म्हणजे हे शेतातलं, समाजातलं काम सोडून द्यावं आणि एक मंदिर, एक एकांतवास कुठंतरी बसून डोळे झाकून ध्यान करावं, भजन करावं, हे असं आपल्याला वाटतंय. हे दोन भाग सांगितले. सगळे कामं सोडून एका जागी बसून जे भजन साधन करतात त्याला भक्तियोग म्हणतात. आणि दुसऱ्याच्या सुखासाठी, दुसऱ्याच्या कल्याणासाठी जे जे आम्ही कर्म करतो भगवत प्रीत्यर्थ, याला कर्मयोग म्हणतात. आणि हे सगळं सोडून एकांतात जेव्हा तुम्ही व्यक्तिगत जीवनामध्ये एकटं राहून जे करता त्याला भक्तियोग म्हणतात. आणि दुसऱ्याच्या हितासाठी काम करता त्याला कर्मयोग म्हणतात. लक्षात यायलंय? लक्षात आलं तरच ठीक राहील तुमच्या. कारण तुम्हाला कामं सोडून भक्ती करायची गरज नाही. हेच कर्मयोग आहे. आणि सकाम बुद्धीनं जर ते कर्म केलं तर ते कर्म भोग बनतात. निष्काम बुद्धीनं दुसऱ्याच्या हितासाठी केलं तर ते कर्म योग बनतात. तेच भोग होतात, तेच योग होतात. त्याला काही फक्त काय बदलायचं आहे तर उद्देश बदलायचा आहे. थोडंसंच बोलली शुभांगी, पण खूप महत्त्वाचं सांगण्याचा प्रयत्न केली. तिला शब्द येत नव्हते पण भाव होता तिच्यामध्ये की परमात्मा हेच उद्देश असावं, आहे की नाही? आपल्या जीवनामध्ये आपण परमात्माला मानत नाही असं नाही, कोण्या महाराजाला मानित नाही असं नाही, कुठल्याही संस्कृतीला आपण मानित नाही असं नाही. आपण सर्वच मानतो. परंतु गंमत अशी आहे, दोन गोष्टी ध्यान ठेवा. आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी येतात आपण जेव्हा जेव्हा मानतो तेव्हा एक मान्यता, प्रधान मान्यता आहे, एक गौण आहे. एकाला पहिल्या नंबरला मानतो आणि एकाला दुसऱ्या नंबरला मानतो. दोघालाही मानतो पण एक पहिला नंबर आणि मग दुसरा नंबर. तसं आपण सत्संग, भजन, साधन हे जे सगळं काही करतो याच्यामध्ये संसार आणि देव या दोन्हीमध्ये प्रधान काय आहे उद्देश आपला?
दोन्हीमध्ये नंबर 1 कोणता आहे आपल्याला उद्देश? संसारच आहे ना. नंबर 2 वर कोण काय ठेवलं आपण? देव. नंबर पहिला संसार. कित्येक लोकांचं आपण म्हणणं ऐकतो की नाही, काय करावं, सत्संगाला यायचं होतं पण महत्त्वाचं काम होतं. म्हणजे अर्थ काय झाला त्याचा? ते जाऊ द्या, तुम्हाला सरळ स्पष्ट सांगतो. एकाच रोजी रविवारी सत्संग बी आला आणि रविवारीच लग्न बी आलं, कोणतं करणार तुम्ही? इमानदारीने सांगा. तर आमच्या दृष्टीमध्ये परमात्म तत्व गौण आहे आणि संसार श्रेष्ठ आहे, प्रधान. याचा परिणाम काय राहील? असू द्या, तुमची स्वतंत्रता आहे. तुम्ही कशाला बी मुख्य माना, कशाला बी श्रेष्ठ माना, कशाला बी गौण माना, हे तुमची स्वतंत्रता आहे. परिणाम काय राहील याचा? तर आपलं जे प्रधान जे हेतू आहे, उद्देश आहे, तो परमात्मा नाहीच. सत्संगला आलं तर बी, सत्संगला येणे हा हेतू असावा आणि आल्यानंतर येण्याचा बी हेतू असावा की परमात्मा तेची संत ज्याचा हेत विठ्ठल. संतांच्या जीवनामध्ये त्यांनी प्रधानता देवाला दिली आणि संसार केला, पण कितव्या नंबरला? दुसऱ्या नंबरला. संतांमध्ये आणि आपल्यामध्ये एवढाच फरक आहे. ते बी देवदेव करतात, आम्ही बी देवदेव करतो, पण ते पहिल्या नंबरला त्यांना देव आहे, दुसऱ्या नंबरला संसार आहे. आपला पहिल्या नंबरला संसार आहे, दुसऱ्या नंबरला देव आहे. दुसऱ्या आहे की कुठं 10वा नंबर आहे, काही पता नाही. काय माहीत आहे नंबर, काही माहीत नाही किती नंबरला. जावा म्हणलो पण जाणंच झालं नाही. काय करावं महाराज, कामच होतं. अशा लई लोकांचं म्हणणं राहते, काय करावं, कामच होतं. याचा स्पष्ट अर्थ होते की सत्संग बिना कामाचा. काम होतं म्हणून मी आलो नाही, याचं म्हणणं काय आहे मग? की सत्संग जेव्हा काम नसेल तेव्हा करायचं आहे, असं हे आपण ठरलेलं आहे. म्हणून तर आपली वास्तविक संबंध ज्याचा आहे त्याला आम्ही गौण ठरवलं आहे आणि मिथ्या संबंध ज्याचा आहे, मान्यता मानलेला संबंध ज्याचा आहे ते पहिल्या नंबरला ठेवलेला आहे. आता सांगा, भूल झाली की नाही आपली? नाही व्हायला? लक्षात यायला की नाही माता भगिनींनो? सत्संग किती मोठी भूल केली आपण. चुकलं की नाही? आता चिडिया चुक गई खेत. ज्वारीचं पीक होतं, चिमणीला खायचं होतं ज्वारी, त्या शेतात जायचं तर दुसऱ्या त्या बिना निसवलेल्या शेतात गेली. ते तसं आमचं चुकून गेलं. परमार्थ आमचा संबंध आहे हे सोडून त्याला आम्ही गौण ठरवलं आणि संसार आमच्या दृष्टीमध्ये प्राथमिक झाला, प्रधान झाला, श्रेष्ठ झाला. आम्ही महत्त्व दिलं. आता गंमत अशी आहे की ज्या गोष्टीला तुम्ही महत्त्व देता ती गोष्ट तुमच्यापासून परिवर्तनशील असल्यामुळे बदलून जाते, संपून जाते, विनाश होते. तेव्हा त्याचं दुःख होईल की नाही? कशामुळे झालं दुःख? ती वस्तू तुमच्यापासून गेली याच्यासाठी नाही, तुम्ही तिला महत्त्व दिलं होतं म्हणून दुःख झालं. हे तुमची मान्यता दुःखाला कारण आहे की त्या वस्तूचं जाणं. लक्षात यायला की नाही मराठी भाषा तुम्हाला? थोडंसं आज अवघड लागलं काय म्हणालो तुम्हाला? हां, कठीण. लोखंडी नांगर लावल्यावर झाले आज. आपल्या दुःखाचं कारण काय आहे? वस्तूचं जाणं नाही,
त्या वस्तूची जी आपण मान्यता होती, महत्त्व दिलं होतं, ते महत्त्व आपणाला त्रास देते, दुःख देते. ज्याला नाही त्याला आम्ही महत्त्व दिलं आणि ज्याला आहे त्याला आम्ही महत्त्व दिलं नाही. जे कधी परिवर्तनशील नाही, जे कधी विनाश होत नाही, आपला प्रत्येक क्षण विनाशाकडे चाललेलं आहे. तर तुमचं शरीर, बाल्यावस्था होती, गर्भावस्था होती, जन्म झाला, बाल्यावस्था आली, त्याच्यानंतर तारुण्यावस्था आली, त्याच्यानंतर प्रौढ, आता हे म्हातारपण यायलंय. असं करीत करीत कुणीकडे चाललंय? ते विनाशाकडे चाललंय की नाही? काळाचं आहे की नाही? हे सगळं विनाशाकडे चाललंय, विनाशाकडे चाललंय. आणि आम्ही विनाशाकडे जाणाऱ्या वस्तूला महत्त्व दिलं, सत्य मानलं. धन दारा पुत्र जन बंधू स्वैरी पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी, असं संतांनी सांगितलेलं आहे. याला खूप श्रवण करावं लागते, याला पचन करावं लागते या गोष्टीला, तेव्हा आपणाला संसार बाधत नाही. संसार सुखाचा हो याच्यासाठी सत्संग नाही, संसार आपणाला बाधू नये याच्यासाठी सत्संग आहे. संसार कसा सुखाचा होईल? अवघडच आहे ना. म्हणून अवघाची संसार सुखाचा करीन माऊलीनं सांगितलेलं आहे. पण त्यांच्या दृष्टीमध्ये संसार संसारच राहिला नाही, म्हणून सुखाचा झाला. प्रपंच एक झाला होता, हे तर समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता, कदा कल्पांती घडेना. त्यांच्या दृष्टीमध्ये संसारच नव्हता, म्हणून ते म्हणले सुखाचं करीन. आता आमच्या दृष्टीमध्ये ती स्थिती येत नाही, तर आम्ही काय करावं? सुखाच्या करण्याच्या नादी लागू नये, याची बाधा होणार नाही याच्यासाठी सत्संग करत जावं. समजून घेत जावं की आपला याचा जो संबंध आहे तो मानलेला संबंध आहे, मिथ्या संबंध आहे. संसार खूप करा, पण याला समजून करा. जाता जाता एक सूत्र सांगतो तुम्हाला. संसार संसारापासून काय म्हणतात त्याला? विभक्त. संसारापासून अलग होऊन बघावं लागते संसाराला, तेव्हा संसार कळते. संसाराला समजून घ्यायचं असेल तर त्याच्यापासून अलग व्हावं लागतंय, वेगळं व्हावं लागतंय, है ना. आणि देवाला समजून घ्यायचं असेल तर त्याच्याजवळ त्याच्याशी एक होऊन समजावं लागतंय. संसाराला समजायचं असेल तर त्याच्यापासून दूर होऊन समजून घ्यावं लागते. आणि देव समजायचं असेल तर त्याच्यापाशी जवळ जाऊन एक होऊन समजावं लागते. मी माझ्या भाषेत सांगालो, शास्त्रीय भाषेचे शब्द वेगळे आहेत. काय शब्द आहे? भिन्न अभिन्न. जोर से बोलते जाओ. भिन्न होऊन बघावं लागते तेव्हा संसार कळते, आणि अभिन्न झाल्याशिवाय देव कळत नाही. हे भाष्य आहे. म्हणून आमचं उलटं कनेक्शन लागलं की देवाला समजायसाठी आम्ही भिन्न होऊन प्रयत्न करालो आणि संसाराला एकरूप होऊन प्रयत्न करालो समजून घ्यायचं. ते कसं समजू शकतं? याच्यातून जरासं बाजूला जाऊन बघा, संसार लक्षात येईल. आणि देवाशी एका जागी येऊन बघा, देव लक्षात येईल. मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी, एक होऊन बघावं लागतं. असा हा संसार आहे. हे संसार एक खेळ आहे तुमच्या पुढे. हे तुम्हाला कधी रडवते, कधी हसवते, कधी खुश करते, कधी निराश करते. आणि तुम्ही हसत हसत रडतच मरणार काय?
याला जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर चांगलं राहील. हे आहे काय? चला थोडंसं रामायणाचा भाग आपण घेऊ आता. सुग्रीव राम वालीला बाण लागलेला आहे. युद्धाच्या मैदानामध्ये व्यथाभूत होऊन वाली तळमळत पडलेला आहे. राम जवळ आले. रामाला वाली निंदा करू लागला. रामाची अधर्म केलास, लपून बाण मारलास, क्षत्रियाचा धर्म नाही, धर्मयुद्ध तुला कळत नाही, मोठ्या गोष्टी सांगू लागला. कोण? वाली. रामानं सांगितलं की मी तुझं काहीच ऐकणार नाही. का ऐकत नाही? पुढेल्या स्वधर्म सांगती, स्वये अधर्म आचरती. पुढेल्या दुसऱ्याला बोलताना वकील होऊन बोलायचं आणि स्वतःचं जेव्हा सांगायचं आहे तेव्हा जज होऊन बोलायचं. असं तुमचं सगळ्याचंच आहे. दुसऱ्याचं सांगताना वकील होऊन सांगायचं आणि आपलं सांगते वेळेस जज होऊन बोलायचं. पुढील्या स्वधर्म शिकविती, स्वये स्वधर्म आचरती, तया मूर्खाची वाचा वदंती. सत्य माने तोची मूर्ख. असल्या आचरणहीन माणसाचं जर धर्म कोणी ऐकल मूर्खाचा तर ते ऐकणारा बी मूर्ख आहे. असं कोण म्हणाले? राम. कोणाचं ऐकावं? आता आपलं म्हणणं काय, मी समाजामध्ये ऐकतो, कसं का सांग ना, त्यांना आपणाला चांगलं सांगायला की त्यानं कसं का करणं, आपणाला चांगलं सांगलं की नाही कीर्तनात, बस झालं. पण रामाला ते मान्य नाही. रामाला मान्य नाही, आपणाला आहे आणि तुम्ही मानत राहा, आमचं काही त्याच्यात देणं घेणं. रामाला मान्य नाही. पुढील्या स्वधर्म शिकविती, स्वये अधर्म आचरती, तया मूर्खाची वाचा वदंती. सत्य मानती तोची मूर्ख. ते मूर्ख आहेत. वाली तू मला सांगू नको रे. दुसऱ्याची बायको हिरावून घेतोस, राज्य हिरावून घेतोस, अधर्म करतोस, भावाला पळून लावतोस आणि मला धर्म शिकवतोस. वाली चुप होऊन गेला. आता कोणी वालीच राहिला नाही त्याला. वाली पडला युद्धाच्या मैदानामध्ये. रामानं जवळ जाऊन त्याला विचारलं की तुला उठवू का, बाण काढतो तुझा, सांग. अरे तू मोठ्या गोष्टी करत होतास ना, रावणाला मी असं येरीच मारतो सीता आणून देतो, मग तू आता तुला उठवतो, तू हे काम करशील ना? वाली म्हणला तुझा बाण लागायच्या आधीच ते अहंकार होता, आता तुझा स्पर्श झाला बाणाचा. माझ्यामध्ये जे कर्तृत्व आणि भोक्तृत्वाची भावना होती की मी करता आहे, ते आता समाप्त होऊन गेली. हे कार्य सगळं प्रकृतीचं कार्य आहे, माझं नाही. असं वालीला ज्ञान झालं. बाणानं आपणाला ते बाण लागणार, ते ज्ञान काही होईना. अवघडच आहे. रामाच्या बाणात बी ते होता बोध. बोधमय बाण आहे रामाचं. वालीला ज्ञान झालं, अध्यात्म ज्ञान. आणि एवढ्यामध्ये राणीवशामध्ये वार्ता गेली की वाली पडला. तारा वालीची पत्नी आहे, तिला लक्षात आलं, ती रडत ओरडत
केस मोकळे सोडून कपाळ आपटून घेत विलाप करीत करीत ती अनेक आपल्या लोकांसोबत ते गावाच्या बाहेर आली, जिथं वाळी पडू नये. रडू लागली, रामाला पाहून आक्रोश करू लागली आणि श्राप दिले. तारेनं श्राप दिले. तारा, तारा कोण होती ते? तारा कोण आहे? थोडक्यात सांगतो तुम्हाला तारा काय आहे ते. एक भजन आहे सीताराम, म्हणजे त्याच्यामध्ये दोघांचं नाव आहे, सीतेचं आणि रामाचं आहे ना. या दोन्हीच्या मध्यभागामध्ये तारा आहे. सीता रा म, सी आणि म च्या मध्ये काय? हां, हे होय तारा. तुम्हाला काय वाटलं? पतिव्रता आहे ती. तिला लीला करायची होती. तिने श्राप दिला की तू युद्ध करशील, तुझी सीता आणशील घरी, परंतु माझा श्राप आहे की तू आणल्यानंतर बी तुझी सीता तुझ्याजवळ राहणार नाही, पुन्हा वनामध्ये जावं लागेल तिला. तारीचा श्राप. वाळीने सांगितलं, तारे तारे थांब थांब, असा श्राप देऊ नको तू माझ्या रामाला. हे राम परब्रह्म आहे, राम परमात्मा आहे. तारा म्हणली, तू कसं कळालं तुम्हाला? त्याने तर बाण मारला तुम्हाला. हां, त्याच्यामुळेच कळालं. याच्या आधी जी माझी मूढता होती, विचार होते, अज्ञान होतं, ते रामानं मला माराय नाही, माझी मूढता मारली, माझं अज्ञान मारलं रामानं. तारे शरण जाय तू रामाला, श्राप देऊ नको. हे परब्रह्म आहे, परमात्मा आहे. आत्तापर्यंतच्या जीवनामध्ये असं माझ्या मनामध्ये विचार कधीच आला नाही की जेव्हा रामाचा बाण लागल्यानंतर जे विचार यायलेत, जी सद्भावना यायली, जे मला चांगलं सुचालंय आता, केव्हा बाण लागल्या. तर त्याला बाण तर लागला, मरता मरता तरी सुचला. आता आपणाला कसं होईल? चांगलं सुचणारच नाही जिंदगीवर, तर कसं होईल? मी ओळखलो म्हणले हे राम ब्रह्म आहे आणि माझं चांगलं झालंय तारे, माझा उद्धार झालेला आहे. रामा, आता बाण काढू नको, मला उठू नको. ही संधी पुन्हा येणार नाही. जेव्हा मला मृत्यू येईल तेव्हा तू जवळ राहशील असं होणार नाही. आता ही संधी चांगली आहे. आता मला वाचायची इच्छा बी नाही. माणसाला जगण्याची इच्छा, अपेक्षा, कामना कुठपर्यंत राहते? ज्याचा वास्तविक उद्देश हाताला आला नाही तोपर्यंत त्याची जगण्याची अपेक्षा, इच्छा राहते. वास्तविक उद्देश मनुष्य जन्माला येण्याचा परमात्मा प्राप्ती आहे आणि ते प्रत्यक्ष राम प्राप्त झालेला आहे. आता ह्याला राज्याची, सुखाची, भोगाची अपेक्षा राहील? निष्काम, पूर्णकाम आत्मा राम समोर उभा आहे. आता वाळीला राज्य भोगाची इच्छा राहिली नाही. तुमची आमची इच्छा का बरं प्रबल होत चालली? ते तत्व आमच्या हाताला आलं नाही तोपर्यंत कोण्याही महाराजाची अपेक्षा कमी होणार नाही. सामान्य माणसाचं सोडून द्या. जेव्हा राम समोर आला तेव्हा वाळीचं सर्व भोग, सुखबुद्धी, ऐस आरामाची बुद्धी, राज्य, हे सर्व अपेक्षा संपून गेल्या त्याच्या. हे राम, बस जन्माचं ध्येय तू आहेस, जीवनाचं सार तू आहेस, तुझ्यासाठीचे सगळ्या साधनं आहेत आणि तू मला डोळ्याच्या समोर आहेस, तर आता मला जीवन नको आहे. आता जीवनाचा शेवट झाला. तारेला सांगितलं की तारे तू रामाला शरण जा, रामाच्या सेवेत राहा तुम्ही. आमचा परिवार, माझा अंगद, हे सगळे रामाला सोपवून दे.
धर्म कार्यामध्ये सहयोग द्या, आपलं कर्तव्य करा, प्राण अर्पण करा रामाच्या सेवेमध्ये. राम काय आहे हे मला माहीत आहे, तुम्ही आता लापरवाही करू नका. तेव्हा असं म्हणीत सर्व काही सांगून वाळीनं आपला प्राण त्यागला. शरीर पडलं तेव्हा तारा त्याच्या शरीराजवळ जाऊन रडू लागली. ते विलाप करून रडत होती, ते तुम्हाला सांगायची गरज नाही. ते काय काय गुण राहते ते वर्णन करून आता काय सत्संगमध्ये रडून दाखवू काय तुम्हाला. खूप रडली. आणि मग रामाला म्हणाले की रामा, विलंब करू नको बापू, जिथं माझा वाळी गेलाय, पती गेलाय, त्या पती लोकाला मला पाठवून दे. ते म्हणले कसं? दुसरा बाण काढ, धनुष्याला लावून सोड माझ्यावर बाण, मी बी माझ्या पतीबरोबर जाते. तेव्हा रामानं प्रश्न केला की तारा, तुझा पती म्हणजे कोण? एक शरीर आहे आणि एक आत्मा आहे. या दोन्हीपैकी तू कशाला पती म्हणत होतीस? आत्म्याला. तर आत्मा गेलाच नाही, आहेच. शरीराला तर शरीर पडून आहे. तुझा पती कुठे गेला? असं तिला ज्ञान सांगून तिचं दुःख नाहीसं केलं. कोणाला पती मानतेस तू? हे सगळं मानलेलं आहे. तुला ना पती ना पुत्र ना कोणीच नाही. तू स्वयं परमात्मा स्वरूप आहेस, चिदानंद रूप आहेस. न माता न जन्म न बंधुर न मित्रम न गुरुर नैव शिष्य, कोणीच नाही. तू स्वयं परमात्मा स्वरूप आहेस असा बोध तारेला केला रामानं. प्रत्यक्ष रामाच्या मुखातून जेव्हा बोध येत असेल तर ते किती परिवर्तन होत असेल त्याच्यामध्ये. तारा सावध झाली. सांगितलं रामानं की वाळीच्या शरीराचं अग्नी संस्कार करा, दहन करा. अंतिम क्रिया केली आणि जे जे काही विधी असते ते सारी विधी रामानं त्यांना करायला लावली. आणि सांगितलं सुग्रीवाला की हे सगळे कार्यक्रम होईपर्यंत तू घरी राहता, तेरवी गिरवी होऊ दे याची पुण्यतिथी, काय करायचे ते श्रद्धांजली वगैरे सगळं करा. नंतर मी बोलवतो, अमुक इतके महिने तुला सुट्टी आहे, त्याच्यानंतर चातुर्मास संपला की तू ये सांगितलं. चातुर्मासापर्यंत ऋष्मुख पर्वतावर राम राहिले. आपल्या स्वरूप स्थितीमध्ये राम मग्न होते. इकडे सर्व ऋषी मुनींनी चातुर्मासामध्ये जप तप अनुष्ठान भगवत संबंधी जे काही साधना आहेत त्या सगळ्या साधना करीत राहिले. 4 महिने दिवस गेले. 5वा महिना पुढच्या सत्संगमध्ये येईल. तोपर्यंत आपणही येणाऱ्या रविवारपर्यंत चातुर्मास तरी करा, 8 दिवस. अशी हे रामाची कथा आहे. तर आपलं हे समजून देण्यासाठी तेच बीज राम, तेच ब्रह्म प्रगट होऊन रामाच्या रूपामध्ये आपणाला त्यांनी हे वर्तणूक करून दाखवलं. यद्यद आचरति श्रेष्ठ. रामाला माहीत होतं की श्रेष्ठ लोक जे आचरण करतात त्याला आपल्यासारखे सामान्य लोक त्याचं नाव धर्म ठेवतात आणि तसं आपण अनुकरण करतो. वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. म्हणून रामाने ते वागून दाखवलं, तेच ब्रह्म. परंतु माझा अंश आहे हे जीव, याला कोण सांगल वागून, कोण दाखवेल? म्हणून कळकळीनं तळमळीनं शरीर धारण करून माझ्या अंशाला मीच सांगणार, उद्धार मीच करणार, याच्यासाठी राम प्रत्यक्ष तुमच्या आमच्या तळमळीनं
आणि कल्याणासाठी अवतार झाला. त्याने ते वर्तणूक करून दाखवली. ते त्याच्या रामायणामध्ये लिहून आहे. आपण याच्यासाठी रामायण वाचवायचं आहे की आपला उद्धार करण्यासाठी रामाने काय काय वर्तणूक केलेली आहे. तर आपण बी यथा शक्ती जेवढं शक्य आहे तेवढं रामाचं वर्तणूक लक्षात घेऊन मर्यादा, धर्म, नीती, न्याय इत्यादी गोष्टी आपण आपल्या जीवन जगण्यामध्ये आणल्या पाहिजेत. यथाशक्ती ज्याला जेवढी शक्ती आहे तेवढा प्रयत्न आपण करीत राहू, तरच आपला उद्धार होईल. आणि म्हणून हे संसाराचं स्वरूप समजून घेऊन जेवढा न्यायसंगत जीवन जगू शकतो आपण तेवढा जगण्याचा प्रयत्न करू. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. लगेच आरतीच्या नंतर महाप्रसाद आहे आणि सर्वांनी प्रसाद शिस्तीमध्ये अनुशासनामध्ये घ्यायचं आहे. आज सूचना देणारे थोडे अडचणीमध्ये आहेत. त्यांच्या भावाला घेऊन दवाखान्यात गेलेत माऊली. आपल्या सर्वांचं शुभकामना असो, त्यांची तब्येत ठीक व्हावी. तर दिनांक 3/8/2025 तिथे शुक्लपक्ष नवमी, अन्नदात्याचे नाव म्हणजे आजचे गावकरी मंडळी, समस्त गावकरी मंडळी गंगापूर यांचा हा प्रसाद आहे. आणि येणारा रविवार दिनांक 10/8/2025 अन्नदाते श्री रामचंद्र सिंग अध्यापक आहेत, राहणार खम्ममचे, यांच्याकडून महाप्रसाद आहे. येणारा प्रसाद असं सूचना आपल्याकडे आलेली आहे. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एक बार आपलं सर्वांचं स्वागतपूर्वक वंदन नमन करून सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान.